नमस्कार, मी अस्मिता। माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत आंबे डाळ किंवा करीची डाळ। चण्याची डाळ आपल्याला 5 ते 6 तास भिजवून घ्यायची आहे। 2 ते 3 पाण्याने आधी चणा डाळ ही स्वच्छ धुवून घ्यायची, त्याच्यानंतर पाणी घालून ती 5 ते 6 तास भिजवून घ्यायची आहे। डाळीमध्ये घालायला हिरव्या मिरच्या, आलं, कढीपत्ता आणि 1 टीस्पून जिरं घेतलं आहे। डाळीचं संपूर्ण पाणी हे निथळून घेतलं। त्याच्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। ही डाळ आपल्याला पाणी न घालताच वाटून घ्यायची आहे। फार चटपटीत चवीची ही डाळ बनवून तयार होते। जेवणामध्ये तोंडी लावणी म्हणून ही डाळ तुम्ही नक्कीच बनवू शकता। आधी चैत्रामध्ये हळदी कुंकू केल्या जायचं आणि ही डाळ बनवली जायची। चण्याच्या डाळीमध्ये आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या, काही कढीपत्त्याची पानं आणि अर्धा इंच आलं मी इथे किसून घेतलं आहे। 1 टीस्पून जिरं घालून ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। पाणी न घालताच ही डाळ आपल्याला वाटायची आहे। इथे एक मध्यम आकाराची कैरी मी सालं काढून किसून घेतली। आधी डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे, त्याच्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे कैरी याच्यामध्ये घालायची आहे। डाळ वाटून तयार आहे। आता ती आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ। कैरीची डाळ अशा पद्धतीने रवाळ वाटून घ्यायची आहे। इथे कैरी आपल्याला चवीप्रमाणेच घालायची आहे। कैरी फार आंबट असेल तर ती कमी प्रमाणात इथे वापरायची आहे। थोडी थोडी कैरी घालून आपल्याला डाळीमध्ये मिक्स करायची आहे। जितकी आंबट चव आवडत असेल त्या हिशोबाने आपल्याला इथे कैरी घालायची आहे। इथे मी अगदी 1 चमचा कैरीचा किस वापरला आहे। तो आता आपल्याला डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। थोडी टेस्ट करून आपल्याला जितकी लागेल तितकी कैरी इथे वाढून आपण घालू शकतो। आता चवीप्रमाणे मीठ आणि 1 टीस्पून साखर आपल्याला इथे घालायची आहे। कैरीचा आंबटपणा छान बॅलन्स होतो। डाळ चांगली मिक्स करून घेऊ। इथे कोथिंबीर सुद्धा तुम्ही घालू शकता। डाळ चांगली मिक्स झाली आहे। आता आपल्याला खमंग अशी फोडणी करायची आहे। इथे तेल मी गरम करून घेतलं आणि 1 टीस्पून मोहरी घालून आपल्याला चांगली ती फुटू द्यायची आहे। त्याच्यानंतर अर्धा टीस्पून आपल्याला हिंग घालायचा आहे। अर्धा टीस्पून आपल्याला इथे हळद घालायची आहे। 1 टीस्पून लाल तिखट आपल्याला इथे घालायचं आहे। तिखटामुळे फार छान स्वाद ह्या डाळीला येतो। नक्की घालून बघा। खमंग अशी फोडणी डाळीवर घालायची आहे। चटपटीत कैरीची आंबे डाळ ही तयार आहे। फोडणी चांगली मिक्स करून टेस्ट करून बघायची आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। आंबे डाळ ही सर्व करून घेऊ। जबरदस्त चवीची ही आंबे डाळ तयार झाली आहे। नक्की करून बघा। परत भेटू अशाच एका रेसिपीसह। धन्यवाद।